करायचं काय? त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल. ख्रिश्चन धर्मगुरू यांच्याविषयी जातीद्वेष, धार्मिक तेढ निर्माण होणारे वादग्रस्त विधान करून धर्मगुरूंना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी आणि सुपारी देणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी कडोली तालुका पन्हाळा येथील सर्वोदय चौकात भारतीय दलित महासंघ कडोली शहर शाखेच्या वतीनं निदर्शनं करून पोलिसांना निवेदन देण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी अल्पसंख्याक समाजावर होणारा अन्याय, अत्याचार आणि दडपशाहीची संवेदनशीलरित्या दखल घ्यावी, अन्यथा गोपीचंद पडळकर यांची भूमिका ही भाजपा पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं समजून संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केलं जाईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असं देखील निवेदनात नमूद करण्यात आलंय. मेंढपा धनगर समाजातील आहे आणि मग काहीतरी कौटुंबिक वादातून तिनं आत्महत्या केल्यानंतर गोपीचंद पडळकर आमदार साहेबांची सांगलीमध्ये सभा झाली. त्यावेळेला या कौटुंबिक वादाचा आणि आत्महत्येचा यांनी संदर्भ घेतला आणि सांगितलं की धार्मिक दृष्टिकोनातून तिच्यावर धार्मिक बळजबरी करण्यात आली, ख्रिस्ती होण्यासाठी आग्रह करण्यात आला, दबाव टाकण्यात आला आणि या दबावापोटी तिनं आत्महत्या केली. तर सर्व लोकांना त्यांनी सभेमध्ये असं आवाहन केलं की जर ख्रिस्ती धर्मगुरू एखादा तुम्हाला आढळला त्याला स्कोप द्या, जो कोणी त्याला ठार करेल त्याला 11 लाखाचं मी बक्षीस देईन. या सर्व त्यांच्या दोन्ही समाजामध्ये धार्मिक जीवनामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याचा सर्व राज्यभर अनेक ख्रिस्ती समाज आणि संघटना निषेध करत आहेत की अशा विधानसभेतील मान्यवर असणाऱ्या सदस्याला अशा प्रकारची वक्तव्य शोभत नाही. आणि या कामी आम्ही कोडोली ख्रिश्चन प्रेसिडेंट चर्च केडी 14 आणि कोडोली संपूर्ण ख्रिस्ती समाजाच्या वतीनं हा निषेध करत असताना ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या गोपीचंद पडळकर या आमदाराचा जाहीर निषेध करण्यासाठी जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. गेले 2-3 दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर आमचा ख्रिस्ती बांधव रस्त्यावर उतरला आहे. कारण की हा हिंदू राष्ट्राची संकल्पना घेऊन आलेला हा आमदार गोपीचंद पडळकर हा जाहीर सभेमध्ये मीडियासमोर काय म्हणतोय की ख्रिस्ती धर्मगुरूंना जर मारलं तर त्याला 3 लाख रुपये, त्याचे हातपाय मोडले तर 5 लाख रुपये आणि त्याचं मरण केला तर 11 लाख रुपये. आणि तुझ्या बाची काय पेंड आहे सगळ्या ख्रिस्ती धर्मगुरूच्या आसपास 100 फुट तुझी हवा जर गेली तर हा निळा झेंडा तुला गप केल्यावर राहणार नाही. लक्षात घे. काय वाटतं लक्षात घ्या. या देशामध्ये अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. इथला मुसलमान, इथला ख्रिस्ती धर्म, इथला बौद्ध, इथला दलित हा वेगळ्याच दशेत खाली आहे. लक्षात घ्या. हिंदू राष्ट्राच्या नावाखाली हे संपूर्ण लोक इथला अनाजी पण जो मुख्यमंत्री आहे तो आम्हाला दशेत करू इच्छितो आहे. या गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द व्हावी, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं आणि इथल्या ख्रिस्ती समाजाच्या वतीनं आमची जाहीर मागणी आहे. लक्षात घ्या. काय चाललंय या देशामध्ये. या देशातल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला चालू आहे, इथल्या धर्म स्वातंत्र्यावर हल्ला चालू आहे, इथल्या निरपेक्षतेवर हल्ला चालू आहे. म्हणजे काय चालू आहे काय. या संविधान मान्य आहे की नाही. भारतीय संविधानाच्या अनुषंगानं कलम 19 जे आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य सांगतं, आपल्याला भाषा स्वातंत्र्य सांगतं, जे 25वा कलम आहे ते काय धर्म स्वातंत्र्य सांगतं. लक्षात घ्या. आणि या धर्म स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आमच्या संविधानावर हल्ला करायचं काम आहे. पडळकरांनी त्याची पिलावळ करत आहे, त्या देवेंद्र फडणवीसांची पिलावळ करत आहे. हे अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं आम्ही खपवून घेतलं जाणार नाही. कशाच तसं उत्तर दिलं जाईल. लक्षात घ्या. जोपर्यंत या महाराष्ट्र सरकारने त्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्याच्या फौजदारी गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष न बसत आहे. येत्या काहीतरी 10 तारखेला 11 तारखेला मुंबई या ठिकाणी प्रचंड आझाद मैदानामध्ये प्रचंड प्रमाणात मोर्चा आहे. सर्व बांधवांनी त्या ठिकाणी एकत्र यावं अशी विनंती करतो. यावेळी भारतीय दलित महासंघाचे श्रीकांत कांबळे, अनिरुद्ध गौतम कांबळे, विशांत महापुरे, अभिजित बनसोडे, प्रकाश महापुरे, दत्ता समुद्रे, मनोज गायकवाड, सचिन वायदंडे, सचिन आढाव, विक्रम समुद्रे, दयानंद कांबळे यांनी निदर्शनात सहभाग घेऊन कडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांना निवेदन दिलं.
यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.